कष्ट सगळेच करतात हो, का हेच करतात का फक्त? कष्ट सगळेच करतात. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठता, माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. इट्स अ फॅक्ट. हे बघा, आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं, तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण, म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते. काल आदरणीय पवार साहेब 4 वाजता जेवले. मला कसं कळलं? मला कळलंही नसतं, कारण मी सकाळी कुठे होते काल? बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती. मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत, तिकडे दगडफेक होते. अरे बापरे, हे काय झालं? म्हणून मी ऑफिसमध्ये गेले, शेजारच्याच पक्षाच्या. म्हणजे जरा टीव्ही लावावं काय चाललंय. आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे, आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं रम देवालाच ठाऊक. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती. ते जयंतरावांचा स्वभाव तसा आहे, दोन्ही टोकांना ते जात होते, ह्यांना शांत करत होते, ह्यांना शांत करत, आणि प्रश्न सुटून गेला. पण तो सुटायला 2 तास लागले. माझा म्हणजे जीव मुठीत घेऊन बसले होते. मी मेहबूबला फोन करे, अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून, कशाला विषय वाढ. तो म्हटलं ताई आम्ही विषय वाढवत नाहीये, पण दोन्ही बाजू आहेत ना. राणे साहेब पण वयाने मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे, त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने. दोन्ही गांना आपण रस्त्याने मार्ग काढाय. मी हैराण केलं त्यांना फोन करून करून, कारण का टीव्हीवर ते दिसत होतं काहीतरी पडतंय, काहीतरी दगडफेक, सब भयान परिस्थिती होती काल. त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल. तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले, तिथे गेले. पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला, म्हटलं साहेब फिरतेत कुठे? ते म्हणले नाही येणार आहेत. म्हणले जेवलेत का? ते म्हणले जेवले नाही. म्हणलं मग किती वाजता? ते म्हणले माहिती नाही. मग 4 वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला. त्यांचं वय नाही हो, कुणाचंही 4 वाजता काय गरज आहे जेवायची. आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे, वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालं पाहिजे. काल 4 वाजता जेवले ते. असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का? बघा आम्ही तुमच्यासाठी आलो 4. काय उपकार. हा माइंडसेट बदलायला पाहिजे. ही विचार करायची पद्धत आहे. आम्ही सेवा करण्यासाठी आलोय, तुम्ही आम्हाला मत देता, आम्ही सेवा केली पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की भारतात विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. तो नेता म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला नेता म्हणजे मोठा आहे? आपण कुणाच्या जीवावर नेते मोठे होतात? तुमच्या जीवावर मोठे होतात. तेव्हा कोणी कुणावर उपकार करत नाही. माइंडसेट बदलला, शिकला ना तुम्ही. आता हे कुणाच्या जीवावर इथे बसले? स्वतःच्या शिक्षणावर. खरं आहे की नाही? तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला असता? फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर शिकून सामान झाली. सगळे अजून साहेब साहेब का करतात? शिक्षणामुळे. करेक्ट. तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं? तुम्ही नांगर घेऊन बसला असता. बरोबर आहे की नाही?